साथी है प्यारे, मतलब के दुनिया में हमारा कोई नहीं, सब साथी है प्यारे, मतलब के सब साथी है प्यारे, मतलब के। जब पास हमारे पैसा था, तब दोस्त हमारे हजारों थे, अब दोस्त हमारे हजारों थे। जब पास हमारे पैसा नहीं, तो दोस्त हमारा कोई नहीं, सब साथी है प्यारे, मतलब के दुनिया में हमारा कोई नहीं। सब स्वार्थ के आसरे डंका बजाते नाम का, विश्वास का गुरु एक हो, बाकी नहीं कुछ ज्ञान दे, ऐसे गुरु पर ध्यान दे जो खास की पहचान दे। तुमच्या दुःखाच्या वेळेला येणारा गुरु आहे, दुसरा परमात्मा आहे, लक्षात ठेवा। आणि संत आहे, याशिवाय तुमचं कोणी नाही जगाच्या पाठीवर। बेटा भी हक निभाएगा केवल अग्निदान तक, अर्धांगिनी भी बढ़ेगी तो केवल मकान तक। इससे आगे तो भजन ही है साथी, हरि का भजन नहीं करेगा तो तेरा क्या होगा बेटा। हरि के भजन बिना अकेला रहेगा, और रे मनिए 2 दिन का मेला रहेगा, कायम जग का झमेला रहेगा। कोणी नाही महाराज, गजेंद्रांनी जेव्हा आवाज दिला कोणी आलं नाही। शेवटी त्यांनी आवाज दिला, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनी। कोणी नाही कोणाचं बघा। बघा, पत्नी दूर गेली तर चालेल, लक्षात ठेवा। एकदाचे आई वडील दूर गेले तर चालतील तुमच्यापासून, तुमचा मुलगा दूर गेला चालेल, मुलगी दूर गेली चालेल, पण कदाचित देव जर तुमच्यापासून दूर गेला तर तुम्हाला कोणीच वाचवणार नाही, लक्षात ठेवा, कोणीच वाचवणार नाही। रामायणामधला सुंदर प्रसंग आहे बघा। भगवान रामाचं आणि रावणाचं युद्ध सुरू होतं, संध्याकाळची वेळ झाली। रावण तिकडच्या किनाऱ्यावर आहे, राम इकडच्या किनाऱ्यावर आहेत। संध्याकाळच्या वेळेला राम आपल्या बाणाला टोक करत होते बघा। रामाने बाणाला टोक केलं आणि धारदार बाण केला रामाने, त्या बाणाला असं विस्तवार पकडलं महाराज, तो अंगार झाला बाण, आणि तोच अंगार झालेला बाण रामाने एका चिखलामध्ये घातला त्याला शांत करण्यासाठी। जेव्हा तो बाण बाहेर काढला रामाने, त्या बाणाला रक्त लागलं बघा। रामाने विचार केला की रक्त कुठून लागलेलं आहे, कोण आहे। तेवढ्यामध्ये रामाने जसा हात टाकला त्या खिचलामध्ये, एक बेडूक रामाच्या हातात आलं। राम त्याच्याकडे पाहत आहे, ते बेडूक रामाकडे पाहते आहे बघा। राम त्याला विचारतायत, का रे बेडूका, तू दिवसभर रात्रभर गुरगुर 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 करतो, काही कारण नसताना, लोकांना झोपू देत नाही, रात्र झाली गुर 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 आवाज करतो आहे, आणि एवढा मोठा बाण तुझ्या हृदयामध्ये गेला, तुम्हाला आवाज का बरं दिला नाही। ते बेडूक काय सांगतो महाराज, हो अरे रामा, जगताचा मालक, जगाला वाचवणारा जर आमच्या हृदयामध्ये बाण घालत असेल तर आम्ही आवाज कोणाला द्यायचा, कोणाला आवाज द्यायचा आम्ही। जगताचा मालकच जर आमच्या दूर दूर जात असेल तर महाराज, समस्त संसार दूर गेला तर चालेल, पण परमात्मा आमच्यापासून विमुख व्हायला नको बघा। संसारामध्ये तुम्ही आहे आणि परमात्माच्या सानिध्यामध्ये बसल्यात, आणि संसाराची जर आठवण होत असेल माणसाला तर परमात्मा दूर गेल्याशिवाय राहत नाही। नाते गोते संबंधी सर्व दूर गेले तरी चालतील महाराज, पण परमात्मा दूर जायला नको। परमात्मा दूर गेला की संपलं माणसाचं, काहीच नाही राहत। चालते हे शरीर कोणाच्या आधारे, कोण बोलवितो हरिविन। त्याला चालवणारा तो आहे, याला बोलवणारा तो आहे। तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या। गजेंद्रांनी पाहिलं की आता मला त्याच्याशिवाय कोणी सोडवणार नाही, म्हणून त्यांनी त्याला आवाज दिला, येई वो विठ्ठले भक्त जन वत्सले। त्यावेळेला सुदर्शन चक्र घेऊन भगवान आले आणि गजेंद्राला
त्या ठिकाणी नकरापासून मुक्त केलं, त्या नकराचा शिरच्छेद केला. गजेंद्र मोक्षाची कथा जीवाला सुख प्रदान करणारी कथा आहे महाराज, ही गजेंद्र मोक्षाची कथा. त्यानंतर वामन चरित्र येतो. राक्षसांचे राजा बली यांनी 99 यत्न केले. बघा, 100व्या यज्ञाला आरंभ केला. 100वा यज्ञ नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर भृगु कच्छ नावाचं ठिकाण आहे, त्याला नारायण सरोवर असं म्हणतात, गुजरात मध्ये आहे. त्या ठिकाणी 99 यज्ञ बलिराजाने केले. 100व्या यज्ञाला जेव्हा आरंभ झाला त्यावेळेला देवतांची माता अदिती अतिशय व्याकुळ झाली की आता काय होणार. 100 यज्ञ जर राजा बलीचे पूर्ण झाले तर स्वर्गावर राज्य प्रस्थापित होईल बलीचं. कच्छपाला विचारलं मी काय करू. कच्छपाने एक व्रत सांगितलं, त्या व्रताचं नाव आहे पयोव्रत. पयोव्रताचं नाव भागवतामध्ये आहे. पुलसवन व्रत भागवतामध्ये आलेलं आहे आणि कात्यायनी नावाचं व्रत, हे तिन्ही व्रत भागवतामध्ये आलेलं आहे. बघा, पयोव्रत अदितीने केलं वामन भगवंता करता. पुलसवन व्रत दितीने केलं इंद्राला मारणारा पुत्र उत्पन्न करण्याकरता. आणि कात्यायनी नावाचं व्रत गोपींनी केलं वृंदावनामध्ये, भगवान श्रीकृष्ण आम्हाला पती रूपाने प्राप्त व्हावे याकरता. तेच कात्यायनी नावाचं व्रत गुलाबराव महाराजांनी केलं माधांडमध्ये, कारण गुलाबराव महाराज वृंदावनची गोपी होते. तेच कात्यायनी व्रत तुकोबारायांनी केलं देहूमध्ये, कारण स्वतःच्या पत्नी करता केलं की हीच पत्नी मला वारंवार जेवढे जन्म माझे होतील तेवढ्या वेळेला हीच पत्नी मला व्हावी, त्याकरता तुकोबारायांनी ते व्रत केलं. बघा, तेच व्रत गोपींनी केलं 5,500 वर्षापूर्वी वृंदावनामध्ये. असे 3 व्रत भागवतामध्ये आलेले. पहिलं व्रत अदितीने केलं आणि अदिती कच्छपाच्या आश्रमावर वामन भगवंताचं प्राकट्य झालं. वामन भगवंताने राजा बलीला 3 पद भूमी मागितली. एका पावलामध्ये आकाश व्याप्त केलं, दुसऱ्या पावलामध्ये पृथ्वी व्याप्त केली आणि तिसऱ्यामध्ये सांगितलं आता कुठे ठेवू तिसरं पाऊल. सांगितलं माझ्या डोक्यावर ठेवा. तिसरं पाऊल डोक्यावर ठेवल्याबरोबर सुतल पाताळामध्ये राजा बलीला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी भगवान द्वारपाल झाले. कारण बलिराजाने वरदान मागितलं होतं की ज्या ठिकाणी मी जाईल त्या ठिकाणी तुला माझं रक्षण करावं लागेल. वामन भगवान त्या ठिकाणी बलिराजाला सर्वस्व देऊन टाकतात आणि घेतलेलं परत करतात आणि महालक्ष्मीशी देतात. बघा, रक्षाबंधनाचा मंत्र तिथून सुरुवात झाली. त्याला येन बद्ध बलिराजा दान इंद्र महाबला तेन त्वा प्रतिबंधानी रक्षे माचल माचल. ज्याला बलीच्या दारावर भगवान पहारा देत होते तेव्हा महालक्ष्मी गेली. महालक्ष्मीने नारदाला विचारलं की अरे हे माझे पती आहेत, मी महालक्ष्मी आहे, माझं कसं होईल आता. नारदाने सांगितलं जा त्याला बंधनामध्ये घे. बलिराजाला जेव्हा बंधनामध्ये घेतलं सांगितलं तुला आता काय पाहिजे, तू माझी बहीण झाली, मागून घे काय पाहिजे. हे न बद्ध बलिराजा दान इंद्र महाबला. सांगितलं बलामध्ये श्रेष्ठ आहे, तू दानामध्ये श्रेष्ठ आहे. ते न तो प्रतिबंध आणि मी तुला बंधनामध्ये घेतोय, माझं रक्षण कर. रक्षे माचल माचल. सांगितलं काय पाहिजे तुला. सांगितलं मला तुझा द्वारपाल पाहिजे, हा दे मला द्वारपाल. भगवान बलीच्या दारावर आहेत, महालक्ष्मी भीक मागते आहे. बघा, जी जगताला समस्त दिल्याशिवाय झोपत नाही, काही खात नाही, जगामध्ये संपूर्ण जीव संतुष्ट होतात, त्यावेळेला भगवान विचारतात महालक्ष्मीला, महालक्ष्मी सर्व जीव संतुष्ट झाले तेव्हा कुठे परमात्मा विश्राम करतो महाराज. ती बलिराजाच्या दारावर गेली आणि बलिराजाला भीक मागते आहे की माझा धनी मला परत कर. तेव्हा त्यानंतर मच्छावताराची कथा येतो, समुद्र मंथन आहे. नंतर सूर्यवंशाचं वर्णन येतो एका अध्यायामध्ये. अंबरीशा कारणे द्वादशीचा छंद तेने ब्रह्मानंद प्रगटला. रुक्मान कथा कारणे एकादशीचा छंद तेने ब्रह्मानंद प्रगटला. सूर्यवंशामध्ये अनेक राजे झालेत. आधी सूर्यवंशाचं वर्णन आहे भागवतामध्ये, त्यानंतर चंद्रवंशाचं वर्णन आहे. बघा, सूर्यवंशामध्ये राम जन्माला आलेत आणि चंद्रवंशामध्ये भगवान श्रीकृष्ण आहेत. या ठिकाणी संक्षिप्त मध्ये रामकथा सांगितली आहे व्यासांनी. तेव्हा
अनेक राजे झालेत. अंबरीशाच्या राजाच्या रक्षणाकरता भगवंतांनी सुदर्शन चक्र ठेवलं होतं, कारण राजा अंबरीश भागवत भक्त होते. दुर्वासा जेव्हा अंबरीशाकडे गेले आणि क्रोधी दुर्वासा यांनी कृत्या निर्माण केली, त्या कृत्येला मारण्याकरता सुदर्शन चक्र अंबरीशाच्या मागे धावलं, या दुर्वासाच्या मागे धावलं. शेवटी दुर्वासा इकडे तिकडे फिरायला लागलेत, नारायणाजवळ गेलेत, भगवान शंकराजवळ गेले, ब्रह्मदेवाजवळ गेले. सांगितलं आम्ही काही करू शकत नाही, हे चक्र नारायणाचं आहे. नारायणाजवळ गेल्यावर सांगितलं अहम भक्तो पराधीना एव नंदाधीश, मी भक्ताच्या अधीन आहे, मी काही करू शकत नाही. हे सुदर्शन चक्र मी अंबरीराशाकरता ठेवलाय, तुम्ही अंबरीराचे पाय धरा. शेवटी दुर्वासा अंबरीराशा जवळ आले आणि अंबरीशचे पाय धरले, क्षमा याचना केली आणि सुदर्शनकरापासून त्या ठिकाणी दुर्वासाचं रक्षण झालं. त्यानंतर सगर झालेत बघा. सगर राजाला 2 राण्या, केशिनी आणि सुमिती. केशिनी पासून राजा सगराला 60,000 मुलांची प्राप्ती झाली. सुमती पासून असमंजस नावाचा मुलगा झाला. त्यानंतर सगर राजांनी 99 यज्ञ केले होते आणि यज्ञाचा घोडा सोडला राजा सगराने विश्वविजयाकरता. तो घोडा इंद्राने नेऊन कपिल मुनीच्या आश्रमामध्ये बांधला. घोडा दिसत नव्हता पृथ्वीवर, खूप पाहिला यांनी. ज्यावेळी पृथ्वी खोदायला सुरुवात केली सगराच्या 60,000 मुलांनी, त्यावेळेला समुद्राचं निर्माण केलं. 3 बाजूला पाणी आणि एका बाजूला हिमालय आहे. समुद्राचं निर्माण सगराच्या 60,000 मुलांनी केलं बघा. घोडा ज्यावेळेला दिसला तो कपिल मुनीच्या आश्रमामध्ये इंद्राने बांधला होता, ज्या ठिकाणी आज गंगा सागर आहे तिथे घोडा दिसल्याबरोबर कपिल मुनीला मारायला गेले सगराचे 60,000 मुलं. कपिल मुनीने जेव्हा क्रोधाने यांच्याकडे बघितलं ते 7,000 भस्म झाले. विचार करतायत की अजून मुलं आले नाहीत म्हणून असमंजसला पाठवलं. त्यांनी पाहिलं, कपिल मुनीच्या आश्रमामध्ये गेला तो. माझे भाऊ इथे आले होते, कुठे आहेत? कपिल भगवंतांनी सांगितलं की तुझे सर्व 60,000 भाऊ माझ्या दृष्टिक्षेपाने भस्म झाले आहेत, त्यांची राख झालेली आहे, त्यांना वरदान कसं मिळेल? आता सांगितलं गंगा जर भूतलावर येत असेल, कोणी जर गंगेला आणत असेल तर तुझ्या कुळाचा उद्धार आहे आणि सर्व विश्वाचा उद्धार होईल. असमंजसनी खूप तप केलं गंगेला आणण्याकरता, त्याचं तप पूर्ण नाही झालं. त्यानंतर अंशुमान आले, अंशुमानालाही तप पूर्ण झालं नाही. अंशुमानानंतर दिलीप आले, दिलीपलाही खूप तप केलं दिलीपाने, पण तरी त्याला काही फरक पडला नाही महाराज. दिलीप नंतर भगीरथजी महाराज आले. भगीरथाने लाखो वर्ष तप केलं आणि गंगा माता प्रसन्न झाली राजा भगीरथाला. गंगेने सांगितलं की राजा मी आकाशातून निघेल आणि पृथ्वीमध्ये आतमध्ये निघून देईल, कारण माझा वेग एवढा आहे. मला कोणी शिरावर धारण करत असेल तर मी यायला तयार आहे. मग भगीरथाने विचारलं कोण आहे? सांगितलं भगवान शंकराखेरीज मला कोणी शिरावर धारण करू शकत नाही. मग भगवान शंकराची तपश्चर्या केली. भगवान शंकर प्रसन्न झाले, गंगा यायला तयार झाली. गंगोत्री पासून आधी भगवान शंकराच्या शिरावरती आली आणि तिथून पहिला स्पर्श तिने आपल्या भारताच्या भूमीला केला, हरिद्वारला. को गंगा प्रभु तूने दी थी, सदर जी के पुत्रों को मुक्ति मिली थी. ओ भगीरथ को गंगा प्रभु तूने दी थी, सदर जी के पुत्रों को मुक्ति मिली थी. नीलकंठ महादेव तुम्हें गए भरोसा, ये इच्छा तुम्हारे बिन कुछ भी न होता. बोले शंकर पधारो, बोले शंभु पधारो, बैठे चुप के कहा गंगा जटा में तुम्हारी. ओ गंगा जटा में तुम्हारी हम प्यासे यहाँ, माता सती के पति मेरी सुनो वंदना. हे भोले. भगवान शंकराने गंगेला आपल्या जटेमध्ये धारण केलं. तिथून गंगा हळूहळू इकडे यायला लागली. आजही गंगा गंगोत्री पासून तर बंगालच्या उपसागरापर्यंत वाहते आहे आणि समस्त विश्वाचं कल्याण होत आहे. सगळ्याच्या 60,000 मुलांचा त्या ठिकाणी उद्धार झाला. समस्त विश्वाचा गंगा उद्धार करतात. बोले गंगा मैया की जय.
भगीरथानंतर अनेक राजा झाले, अज झाले, रघु झाले आणि नंतर दशरथ झाले. त्यानंतर दशरथाकडे पुत्र संतान नव्हती. मंगल भवन अमंगलिहारी द्रवभूषु दशरथ अधीर बिहारी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. नवमी तिथी मधुमास पुनीता भूषण अभिजीती हरि सीता. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी